आमगांव तहसील के 7 गांवों के नागरिकों का सब्र का बांध आखिर टूट ही गया। ग्राम पंचायत का दर्जा दिलाने की वर्षों पुरानी मांग पूरी न होने से सैकड़ों ग्रामीणों ने आमगांव तहसील कार्यालय पर जोरदार मोर्चा निकाला। क्या है पूरा मामला? राज्य सरकार ने आमगांव नगर परिषद को विघटित कर नगर पंचायत में बदलने और रिसामा, कुंभारटोली, बिरसी, किडांगीपार, बनगांव, माली, पदमपुर इन 7 गांवों को ग्राम पंचायत का दर्जा देने की अधिसूचना जारी की थी, लेकिन 6 महीने बीत जाने के बाद भी कोई निर्णय नहीं लिया गया। ग्रामीणों का फूटा गुस्सा। ग्रामीणों का कहना है इन 7 गांवों में सड़क निर्माण, घरकुल योजना, पानी, बिजली जैसी बुनियादी सुविधाओं का अभाव है, लेकिन सरकार केवल घोषणा कर रही है, जमीन पर कुछ नहीं हो रहा। 7 गावच्या लोकांच्या मागण्या याच आहेत की जर सरकारी अध्यादेश आता निघालेला आहे, ती नगर परिषद विघटित झालेली आहे, तर सरकारी अध्यादेशाचं आणि सुप्रीम कोर्टाच्या रुलिंगचं पालन न करता हे प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील सरकार एवढं माजलेलं आहे का की यांना कोणाचाच आवाज ऐकू येत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांना माझा प्रश्न आहे की तुम्ही दिलेलं आश्वासन जर पूर्ण होत नसेल तर सध्या तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्हाला आता गावकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही, ग्रामपंचायतच्या लोकांचा आवाज ऐकू येत नाही, तुम्हाला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही, तुम्हाला बेरोजगारांचा आवाज ऐकू येत नाही। मग तुम्हाला आवाज नेमका ऐकू कोणाचा येतो? बंडखोर आमदारांचा, 50-50 कोटी रुपये घेऊन जे गोवाड्यात जातात त्यांचा आणि अदानी आणि अंबानींचा तुम्हाला जर आवाज ऐकू येत असेल तर ही जनता धडा शिकवल्याशिवाय तुम्हाला राहणार नहीं। सोनी ज्वेलर संपतलाल सोनी, व्यापारी एसोसिएशन आमगांव का अध्यक्ष। आप मीडिया के द्वारा मैं चाहूँगा कि आप जितने मीडिया के हमारे मित्र हो हमारे संदेश को शासन तक जरूर पहुँचाए, ये मेरी आपसे अपेक्षा है। अभी जब से 7 ग्राम पंचायतों को एक नगर परिषद के रूप में इन्होंने परिवर्तित किया है, तब से लेके व्यापारिक वर्ग में भी काफ़ी नुकसान हो रहा है, फ़ायदा कम हो रहा है। आम जनता हमेशा त्रस्त रहती है और परेशान रहती है। हम चाहते हैं शासन से मीडिया के द्वारा, मीडिया संदेश के द्वारा कि आमगांव की इतनी भारी जनता, 7 गाँव की जनता और महिलाएं एक ही बात चाहती है कि हमें हमारी ग्राम पंचायत वापस लौटाएं और आमगांव को नगर पंचायत का दर्जा दें और शासन के द्वारा दिए जाने वाले तमाम योजनाओं को हम तक लाभान्वित कराएं। ये मेरी शासन से अपेक्षा है। आप मीडिया से भी अपेक्षा है कि ये संदेश जरूर मीडिया तक जाए और शासन हमारी आवाज़ को सुने। मोर्चाचे जे आयोजन केलेले आहे, मागील 2017 पासून ह्या 7 गावांचा जो विकास रखडलेला आहे, या महाराष्ट्र सरकारच्या एका चुकीच्यामुळे आणि काही आमगावच्या काही नेते मंडळी आणि तत्कालीन जे त्यावेळेचे आमदार होते संजयजी पुराम यांच्या हिटलरशाहीमुळे या 2 ऑगस्ट 2017ला आमगाव धरून या 7 गावांना रिसामा, पदमपूर, बनगाव, माली, किंगडीपार, कुंभारटोली, पदमपूर, बिरसी या 7 गावांना मिळून यांनी नगर परिषदचा अध्यादेश काढला आणि आम्ही त्याच्या विरोधामध्ये मी आणि तीरथ एटरे आणि निकेश मिश्रा राज्यपालाचे अध्यादेश आम्ही त्याला याचिका मुंबई खंडपीठ इथे टाकली आणि न्यायालयाने तिथे निर्णय दिला की आमगाव नगर परिषद ही बनू शकत नाही, कारण की त्यामध्ये जे निकष असतात 65% इंडस्ट्रीची एरिया होता, 35% नॉन ॲग्रिकल्चर होतं, लोकसंख्येचा विषय होता आणि त्याच्यामध्ये नाले वगैरे यायला नको पाहिजे होतं, अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये अटी होत्या आणि त्या निकषामध्ये आमगाव नगर परिषद बसत नव्हती। त्यामुळे राज्यपालचा जो अध्यादेश होता 28 ऑक्टोबर 2017ला हायकोर्टाने ते रद्द केलं आणि पुन्हा जसे थे तैसे ह्या 7 गावांना ग्रामपंचायत बहालचा अध्यादेश दिला, ऑर्डर केला। परंतु राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे आणि तिथले तत्कालीन आमदार संजयजी पुराम होते, त्यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये त्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलं आणि तिथे 6 डिसेंबर 2017ला स्टे मिळाला। परंतु तेव्हापासून 2017 पासून तर 2023-24 पर्यंत हा सुप्रीम कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये सुनवाई झालेली नाही। त्याच्यानंतरमध्ये काही सामाजिक संघटनांनी ते नेत्यांना म्हणजे पत्रव्यवहार केला, उपोषणाला बसले काही संघटना, वारंवार आमदार मंत्र्यांना त्याचा पाठपुरावा केला, परंतु काहीही त्याच्यातून साध्य निघाले नाही। परंतु निवडणुकीला समोर ठेवून तत्कालीन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आमगावच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार सभेला येऊन त्यांनी म्हटलं की मी आमगावच्या नगर परिषदचा मुद्दा मी पूर्ण क्लिअर करतो आणि कोर्टात असलेली जी केस आहे ते मागे घेतो आणि त्यांनी ती केस 25 ऑक्टोबर 2024ला
सुप्रीम कोर्टातून मागे घेतली आणि त्यानंतर मागे घेतल्याच्या नंतर हायकोर्टाचा जो निर्णय होता तो तथातूच लागू झालेला आहे, म्हणजे 7ही गाव ग्रामपंचायत बहाल झालेले आहेत. परंतु त्यांनी 28 मार्चला पुन्हा एक पत्र काढलं की ज्यांना पुन्हाही आक्षेप असेल आमगाव नगरपंचायतवर त्यांनी ते आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयावर द्यावा आणि 7ही गावाला पुन्हा नगर परिषदेमधून विखंडित करून बहाल करण्यात येते. परंतु 4 महिने लवटूनही आमच्या हे 7ही गावांना ग्रामपंचायत काही त्यांनी दिलेलं नाही, तेव्हा त्याच्या संबंधित काही पत्र व्यवहार केला नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या 7ही गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत पाहिजे धरून आणि 7ही गावांना ग्रामपंचायतचा दर्जा देऊन आम्हाला आमच्या ग्रामपंचायती वापस करावे आणि घरकुल असतील, घरकुलाच्या ज्या काही अटी शर्ती असतील त्या लागू नये आणि सरसकट जे गरजू लाभार्थी आहेत त्यांना पट्टे नसले तरीही त्यांना घरकुल देण्यात यावा. अतिवृष्टीमध्ये जे रब्बी हंगामामध्ये पंचनामे झाले त्यांच्या नुकसान भरपाई आजपर्यंत देण्यात आलेली नाही. स्मार्ट मीटर जबरदस्तीने लोकांना लादण्यात येऊन राहिलेलं आहे. असे अनेक मुद्द्यांना घेऊन आम्ही आज 7 गावचे ग्रामवासीच्या संगमताने करून आम्ही मोर्चाचे आयोजन केलेलं आहे. जन आंदोलन की चेतावनी. मोर्चा में शामिल लोगों ने चेतावनी दी, अगर जल्द फैसला नहीं लिया गया तो सरकार के खिलाफ उग्र जन आंदोलन किया जाएगा. अब हमारा सब्र जवाब दे रहा है. तहसील कार्यालय बना रणभूमि. तहसील कार्यालय के बाहर ग्रामीणों ने नारेबाजी कर प्रशासन को जगाने की कोशिश की. प्रदर्शन में महिलाओं, बुजुर्गों और युवाओं ने भी भारी संख्या में भाग लिया. गोंदिया से न्यूज़ फर्स्ट के लिए ओम की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.